नमस्कार मंडळी, आईचा वटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, आज आपण आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत आणि तो विषय म्हणजे आमदोष. सतत थकवा येत असेल, सकाळी उठल्यावर शरीर जड वाटत असेल, पोट साफ होत नसेल, गॅस होत असेल, भूक लागत नसेल किंवा सांधे दुखत असतील तर कदाचित यामागे कारण असू शकते शरीरात वाढलेला आम. आयुर्वेदानुसार आपण जे अन्न खातो ते योग्य प्रकारे पचवून त्यापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र हे धातू तयार होतात. हे संपूर्ण कार्य आपल्या जठराग्नीवर अवलंबून असते. जेव्हा जठराग्नी मंदावते तेव्हा अन्न पूर्णपणे पचत नाही आणि हे अर्धवट पचलेले, चिकट, जड, दुर्गंधीयुक्त व विषासारखे वागणारे द्रव्य म्हणजे आम होय. आम हा स्वतः रोग नसून अनेक रोगांचे मूळ कारण आहे. चरक संहितेनुसार केवळ जास्त खाण्यानेच आम तयार होत नाही, तर जड पदार्थ, थंड पदार्थ, विरुद्ध आहार, अशुद्ध अन्न, अयोग्य वेळी घेतलेले अन्न तसेच मानसिक तणाव यामुळेही आम निर्माण होतो. याचा अर्थ आपण काय खातो यापेक्षा आपण कसे खातो हे अधिक महत्त्वाचे आहे. आमदोष निर्माण होण्याची प्रमुख कारणे म्हणजे अति खाणे, भूक नसताना जेवणे, वारंवार काहीतरी खात राहणे, विरुद्ध आहार जसे दूध आणि फळे किंवा दूध आणि मासे एकत्र खाणे, जंक फूड, रात्री उशिरा जेवणे, व्यायामाचा अभाव, तसेच राग, चिंता, भीती, मत्सर आणि तणाव यांसारख्या मानसिक कारणांचा समावेश होतो. आयुर्वेद सांगतो की मन आणि पचन यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. आता प्रश्न येतो की शरीरात आम वाढला आहे हे कसे ओळखायचे? जिभेवर पांढरा थर दिसणे, सकाळी शरीर जड वाटणे, भूक कमी लागणे, गॅस होणे, वारंवार ढेकर येणे, आळस आणि थकवा जाणवणे, तोंडाला दुर्गंध येणे, मल चिकट होणे, पोट पूर्ण साफ न झाल्यासारखे वाटणे, सांधे दुखणे आणि उत्साह कमी होणे ही आमदोषाची प्रमुख लक्षणे आहेत. जर यापैकी अनेक लक्षणे एकत्र दिसत असतील तर शरीरात आम वाढलेला असण्याची शक्यता असते. आम हे चिकट स्वरूपाचे असल्यामुळे ते शरीरातील सूक्ष्म नलिका म्हणजेच स्त्रोतच अडवते आणि ज्या भागात साचते त्या भागात रोग निर्माण करते. सांध्यात गेल्यास आमवात, रक्तात गेल्यास चरबी वाढणे, रक्तवाहिन्यांमध्ये गेल्यास अवरोध निर्माण होणे, त्वचेत गेल्यास त्वचारोग आणि श्वसन मार्गात गेल्यास वारंवार सर्दी, खोकल्यासारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे आयुर्वेदात आम्हाला अनेक रोगांचे मूळ मानले गेले आहे. आता आपण जाणून घेऊया आमदोष दूर करण्यासाठी काय उपाय आहेत. आयुर्वेदात आमासाठी पहिला उपाय म्हणजे लंघन, म्हणजेच हलका आहार किंवा आवश्यकतेनुसार उपवास. जेव्हा भूक नसते तेव्हा जबरदस्तीने खाऊ नये. दिवसभर कोमट पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. आले, जिरे, धने, सुंठ, हळद आणि काळी मिरी यासारख्या मसाल्यांचा योग्य वापर करावा. मूगडाळ खिचडी, पातळ वरण, भाज्यांचे सूप यांसारख्या हलका व पचायला सोपा आहार घ्यावा. नियमित 30 ते 45 मिनिटे चालणे किंवा योगाभ्यास करावा. रात्रीचे दही, आईस्क्रीम, थंड पेय, कळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, जास्त गोड पदार्थ आणि पॅकेज फूड टाळावे. एक साधा घरगुती उपाय म्हणजे 1 ग्लास पाण्यात अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने आणि थोडे आले घालून उकळावे व तो काढा सकाळी किंवा संध्याकाळी घ्यावा. मात्र प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे त्रिकटू, चित्रकाडी किंवा इतर आयुर्वेदिक औषधे स्वतःहून घेऊ नयेत. योग्य आयुर्वेद वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा. मंडळी, आपण अनेकदा रोगांवर उपचार करतो, पण आयुर्वेद आपल्याला रोगाच्या मूळ कारणाकडे पाहायला शिकवतो आणि ते मूळ कारण म्हणजे आम. जर पचन सुधारले, अग्नी मजबूत झाला आणि योग्य आहार विहार ठेवला तर अनेक रोगांपासून आपण दूर राहू शकतो. लक्षात ठेवा, चांगले आरोग्य औषधांमुळे नाही तर योग्य पचनामुळे मिळते.
आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आईचा बटवा या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.